आता जी आपण माहिती घेऊन आलो ती म्हणजे पावसासंबंधीची शेतकऱ्यांच्या ज्या मनातील धडकी वाढवणारी महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन मान्सून प्रणाली सक्रिय झालेली आहे आणि राज्यात अतिमुसळधार पावसाचे संकेतही देण्यात आलेले आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये यामधून फटका बसणार आहे आणि कोणते जिल्हे हे वाचणार आहे। तर चला तर आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर सुरुवातीला आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर आपण बघितलं तर नवी दिल्ली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजे इन्सेट 3DR हवामान उपग्रहाने भारताला एकाच वेळी सक्रिय असलेल्या दोन मान्सून प्रणालीचे स्पष्ट असे चित्र टिपलेले आहे। जर आपण यामध्ये बघितलं तर उपग्रहाच्या प्रतिमामध्ये महाराष्ट्राचा पश्चिम भारत आणि पूर्व भारतावर अतिशय थंड व उंच ढग दिसत आहे। हवामान तज्ज्ञाच्या मते हे ढग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देत असतात। जर आपण बघितलं तर अरबी समुद्रातील मान्सून प्रणाली पूर्व मध्य अरबी समुद्रातील कोकण किनारपट्टीपासून पसरलेली आहे। त्यामुळे मुंबई असो किंवा कोकण असो किंवा आसपासच्या भागात जोरदार पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। पश्चिम किनारपट्टीच्या लगतच आपण बघितलं तर द्रोणीय पट्टा आणि अरबी समुद्रापासून सतत येणारा बाष्पयुक्त वारा या प्रणालीला बळ देत आहेत। जर आपण बघितलं त्यामुळे दिवसेंदिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। जर पूर्व भारतावर जर आपण बघितलं तर पश्चिम बंगालच्या म्हणजे पूर्व भारतावर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरातील आणखी एक शक्तिशाली मान्सून प्रणाली म्हणजे निर्माण झालेली आहे। उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये जर आपण बघितलं तर ओडिशाचा किनारा भाग, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशावर दाट ढगांचे असे आच्छादन पसरलेले दिसून येत आहे। या ढगांमध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस पडत असल्याचे सुद्धा संकेत मिळत आहे। बंगालच्या उपसागरातून सातत्याने मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील बाष्पयुक्त वारा आणि वातावरणातील अनुकूल स्थितीमुळे या ढगांची उंची वेगाने वाढत आहे। ही प्रणाली हळूहळू भूभागाकडे सरकत असून पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ईशान्य भारतातील अनेक भागांना व्यापक पावसाची शक्यता आहे। भूस्खलनाचा सुद्धा धोका वाढलेला आहे। जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरातील दुसरी मान्सून आणि प्रणाली पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि ईशान्य भारतापर्यंत पोहोचलेली आहे। ह्या भागात जर आपण बघितलं तर ह्या भागामध्ये आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं आपण तर इनसेट 3DR च्या अवरक्त प्रतिमांमध्ये दोन्ही प्रणालीमध्ये ढगांचे मोठे माथे अतिशय थंड आणि चमकदार पांढरे सुद्धा दिसत आहे। त्यामुळे हवामान शास्त्रज्ञांच्या मते अशा ढगांमध्ये तीव्र मेघगर्जना आणि मुसळधार पावसाची शक्यता असते। भारतीय हवामान विभागाने जर आपण बघितलं तर महाराष्ट्र, कोकण, गोवा, पश्चिम बंगालच्या काही भागांसाठी पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। सकल भागामध्ये जर आपण बघितलं तर पाणी साचण्याची दाट शक्यता असून कमी धोषमयता आणि रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। जर आपण बघितलं डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोकाही कायम असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही आता पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी धोका निर्माण करणारे आहे। त्यामुळे पुढील 24 तासामध्ये आपण शक्यतो गरज असल्यास घराच्या बाहेर पडा, नाहीतर घराच्या बाहेर पडू नका। कारण कोकण भाग असो, मुंबई असो, पुणे असो, इकडे जास्त पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।